वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ। तर सकाळची वेळ आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे गुरुवारच्या दिवशीचा। खरं तर तुमच्यासोबत मी खूप लेट पोस्ट करत आहे, काही कारणामुळे ना व्हिडिओ एडिट करायला मला वेळच भेटला नाही, त्यामुळे ना तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी थोडासा लेट पोस्ट करत आहे। तर असो, कसे आहात सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरामध्ये खूप छान आणि आनंदी असाल। मी खूप छान, मस्त आणि आनंदी आहे। तर सकाळचा टायमिंग झालेला आहे, 6:30 वाजलेले होते आणि मी पूर्ण तयारी करून निघालेले आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी। तर मंदिरामध्ये जाताना मला जे काही साहित्य हवं आहे पूजेचं ते सर्व मी एका बॅगेमध्ये घेते। काही साहित्य जे आहे ना, जे मला डेली लागतं तिथे, तर ते मी बॅगेमध्येच ठेवते आणि काही जे आहे ना, जसं की पाणी, फुलं, बेलपत्र वगैरे हे सर्व आपल्याला रोज नवीन घ्यावं लागतं, तर ते मग मी सर्व पिशवीमध्ये भरत होते आणि ते सर्व भरलं आणि निघालेले आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी। तर मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर मी तुळशीची जी पूजा आहे ना ती सकाळीच करून घेते। असं म्हणतात पहा की तुळशीची पूजा ही काहीही न खाता पिता केली पाहिजे। तर त्यामुळे मी पूजा वगैरे करून घेतली तुळशीची आणि आता रेडी होऊन निघालेले आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी। तर इथे आहे जवळपासच मंदिर, पाहू शकतात मी पोहोचलेले आहे मंदिरामध्ये। रोज सकाळी मंदिरामध्ये यायला सुरुवात केल्यापासून मला खूप छान प्रसन्न पण वाटतं। तर मी पोहोचलेली आहे मंदिरामध्ये आणि आज अजिबात गर्दी नाही आहे मंदिरात। असं जर गर्दी वगैरे नसली, मंदिर रिकामं असलं ना की खूप छान अशी पूजा करून घेता येते। एखाद दोन जण असेल तर ठीक आहे, पण सोमवारच्या दिवशी काय होतं की भरपूर गर्दी असते, म्हणजे लाईन लागते मंदिरामध्ये पूजा वगैरे करण्यासाठी ना। तर त्या दिवशी मग मला काहीच रेकॉर्डिंग वगैरे करता येत नाही आणि त्या दिवशी मी काही रेकॉर्डिंग करत पण नाही, कारण गर्दी असते। आपली पूजा झाली पटकन करून का मग दुसऱ्यांना पण पूजा करायची असते ना, तर मग मी नाही रेकॉर्डिंग करत बसत। तर आज जास्त कुणी नव्हतं, तर म्हणून मी थोडीशी इथे रेकॉर्डिंग घेतलेली आहे, जी तुमच्यासोबत शेअर केली। आणि दर्शन वगैरे झालं, पूजा करून झाली की मंदिराच्या बाहेर मी 2 मिनटं तरी बसते। असं कुठल्याही मंदिरामध्ये गेलं तरी 2 मिनटं का होईना, पण तिथं थोडा वेळ बसायचं आणि त्यानंतर जायचं आहे घरी। तर पूजा वगैरे झाली, त्यानंतर 2 मिनटं बसल्यानंतर मी निघालेले आहे घरी जाण्यासाठी। तर पाहू शकतात सकाळी सकाळी रोड पण बऱ्यापैकी रिकामा राहतो आणि सूर्य पण उगवायला सुरुवात झालेली आहे। असं पण आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना, सूर्य ना जरा लवकरच उगवतो आणि लवकरच कडक ऊन लागायला पण सुरुवात होते। तर मी घरी पोहोचले आणि घरी आल्यानंतर सुरुवात होते ती आपल्या रोजच्या कामाची। तर रात्री ना मी सर्व किचन वगैरे ना व्यवस्थित आवरून ठेवलं होतं, म्हणजे गॅस शेगडी वगैरे त्याच्या ज्या शेगड्या आहेत ना त्या सर्व व्यवस्थित घासून ठेवल्या होत्या, भांडी सर्व घासून ठेवली होती। किचन काउंटर पण बऱ्यापैकी मी क्लीन करून ठेवलेला होता, कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार होता ना, तर मग गुरुवारच्या दिवशी मी अशा पद्धतीने व्यवस्थित आवरून ठेवते। तर गॅसच्या ज्या शेगड्या आहेत त्या मी रोज नाही घासत, आठवड्यातून 3दा किंवा कधीकधी 4दा अशा घासल्या जातात माझ्याकडून। तर मग घरी आल्यानंतर मी सर्व भांडी व्यवस्थित लावून दिलेली आहेत किचनच्या ट्रॉलीमध्ये आणि गॅसच्या जे शेगडी आहेत त्या पण व्यवस्थित त्यावरती ठेवल्या। सोबतच हळदी कुंकू आणि फूल वाहून मी गॅसची पूजा करून घेतलेली आहे आणि लगेच मी इथं आता एका बाजूला दूध गरम करायला ठेवलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ठेवलेला आहे चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे। थोडंसं जास्तच मळलं आहे, कारण यापासून मला पराठे पण बनवायचे आहेत आणि सोबत चपात्याही बनवणार आहे। तर म्हटलं 2-2 वेळेस ना पीठ मळत बसायला पण नंतर ना कंटाळा येतो, वेळ पण नसतो एवढा। तर मग एकखटीच मी पीठ थोडं जास्तच मळून ठेवलं, म्हणजे सकाळी पराठे पण होतील आणि दुपारच्या चपात्या पण होऊन जातील। तर कोबीची भाजी शिल्लक होती रात्रीची, म्हणून आज नाश्त्याला काय बनवायचं ह्याचं मला काही जास्त टेन्शन नव्हतं आणि असेही घरामध्ये कोबीचे पराठे सर्वांना खूप आवडतात। तर मग कोबीची भाजी भरून मी छान असे पराठे खरपूस रंगावरती तूप लावून भाजून घेतलेले आहेत। गरम गरम पराठे ना सर्वांनाच आवडतात, मग ते कोबीचे असो, बटाट्याचे असो किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एखाद्या भाजीचे असो। तर इथे पराठा बनवून झालेला आहे तयार। त्यासोबत खाण्यासाठी मी इथे दिलेली आहे कैरीची चटणी आणि तुम्ही कशासोबत पण खाऊ शकतात, पुदिन्याच्या चटणीसोबत, सॉससोबत। तर पहिला बनलेला पराठा ह्यांना दिलं होतं मी खायला आणि सोबतच दूध पण दिलं होतं 1 ग्लासभर आणि त्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे। त्यानंतर ते गेलेले आहेत कामाला।
राहिलेले जे पराठे होते ते सर्व मी इथे बनवून ठेवलेले आहेत, कारण आता थोड्याच वेळात मुलं उठतील. तर मग म्हटलं मला पूजा करायला बसायचं होतं, तर मग ते उठल्यानंतर पुन्हा पूजा अर्धवट सोडून मला उठावं लागलं असतं त्यांना पराठे बनवून देण्यासाठी. तर म्हणून मग मी सर्व पराठे बनवूनच ठेवले आणि त्यानंतर पूजा करण्यासाठी आलेली आहे. तर मंदिर मी पूर्ण क्लीन करून घेतलं, त्यातल्या सर्व मूर्त्या पण क्लीन करून घेतल्या, स्वच्छ धुवून वगैरे असे मंदिरामध्ये पुन्हा ठेवल्या आणि सर्व फुले वगैरे आणलेली होती ना ती पण वाहून घेतली. बेलपत्र काही जी होती सकाळी मी मंदिरामध्ये घेऊन गेलेले होते, काही जी बेलपत्र आहेत ती मी शिल्लक ठेवली होती, कारण मंदिर जे आहे ना त्यामध्ये शंकराचा फोटो पण आहे माझ्याकडे, तर तिथे थोडीशी मी वाहिली. आणि इथे पाहू शकता छान अशी माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे. आता मी दिवा वगैरे लावून घेते, अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि त्यानंतर झालेली आहे माझी पूजा. तर मी पूजा कशा पद्धतीने करते हे खूप वेळा मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. तर मग मी आता कधी कधी ना असे शॉर्टकटमध्ये पण शेअर करते, कारण सर्वच गोष्टी डिटेलमध्ये दाखवायला पण बऱ्याच वेळानं वेळ नाही भेटत. आणि आता 3 मुलं आहेत ना, तर त्यांचं सर्वांचं करून रेकॉर्डिंग वगैरे करायला पण खूप वेळ लागतो, त्यामुळे व्हिडिओ पण रोजच्या रोज बनवायला मला नाही वेळ भेटत. तर देवाच्या समोर प्रसादासाठी मी आज बदाम पाणी सोबतच एक ॲपल ठेवलेलं आहे. आणि पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग गुरुवारचा दिवस होता, तर मी उंबरा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि उंबऱ्यावरती छान असं हळदीचं लेपन पण करायला सुरुवात केलेली आहे. हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करताना उंबरा नेहमी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर लेपन करायचं आहे. लेपन करण्यासाठी थोडीशी हळद, थोडंसं पाणी, गोमूत्र, गंगाजल वगैरे थोडं थोडं मिक्स करायचं आणि हे लेपन तयार करून आपल्याला उंबऱ्यावरती लावायचं आहे. आणि त्यानंतर उंबऱ्याला हळदी कुंकू व्हायचं, फुले वगैरे व्हायची आणि पूजा करून घ्यायची आहे. हळद ही विष्णूंना प्रिय असते आणि जिथे विष्णूचा वास असतो तिथे लक्ष्मीही असते, त्यामुळे हळदीचं लेपन हे उंबऱ्यावरती केलं जातं. तर छोटीशी जागा आहे दरवाजाच्या समोर, तिथं मी थोडीशी रांगोळी वगैरे पण काढून घेतली आणि बस मग सकाळची देवपूजा, रांगोळी, उंबरा लेपन वगैरे सर्व माझं झालेलं आहे. पूजा वगैरे सर्व करून झाल्यानंतर घरातलं सर्व काम माझं बाकी होतं, जसं की मुलांच्या आंघोळी वगैरे बाकी होत्या त्यांचं आवरून दिलं. त्यानंतर कपडे वगैरे धुतले, फरशी वगैरे पुसली आणि हे सर्व आवरून मग मी आलेले आहे पुन्हा किचनमध्ये. तर सकाळी चपाती बनवण्याचं पीठ मी लवकरच भिजवून ठेवलं होतं, तुम्ही पाहिलं असेल. तर ते थोडंसं पातळसर व्हायला सुरुवात झाली, म्हणून मग मी काय केलं, अगोदर चपाती बनवून घेतली, नाहीतर ते खूपच जास्त पातळ झालं असतं आणि मग मला त्याच्या चपात्या पण बनवता नसत्या आल्या. तर मग चपात्या बनवून झाल्या. सेम त्याच तव्यावर मी थोडीसा हिरव्या मिरच्या ज्या आहे ना त्या भाजण्यासाठी ठेवलेल्या आहेत, कारण मला बनवायचा आहे ठेचा. खूप दिवस झाले ठेचाच बनवलेला नव्हता, तर म्हटलं चला आज ठेचा बनवूया. तर गावाकडे ना असंच करतात, भाकरी चपाती वगैरे बनवून झालं की मग सेम त्याच तव्यावर ना अशा पद्धतीने मिरच्या, शेंगदाणे, लसूण सर्व भाजून घेतलं जातं आणि मग ते त्यावरतीच तव्यावरतीच रगडलं जातं एका तांब्याच्या मदतीने. पण मला ते तसं एकदमच तांब्याने रगडायला नाही जमत, तर मग मी असं खलबत्त्यामध्ये ना कुटून घेत असते नेहमी. तर लसूण वगैरे पण मी त्यातच टाकलं होतं, थोडीशी चवीनुसार मीठ पण टाकलं. मिरच्या आणि शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेतले आणि खलबत्त्यामध्ये टाकून ना कुटून घेतलेलं आहे. आणि कुटून झाल्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घातली, मिक्स करून घेतलं आहे. तर हा जो ठेचा आहे तो थोडासा जाडसरच ठेवायचा, एकदमच बारीक नाही कुटायचं किंवा मिक्सरवरती पण नाही फिरवायचं, त्यामुळे काय होतं ना की मग तो खूपच बारीक होतो आणि ठेचा ना थोडासा जाडसरच खायला छान लागतो. तर इथं ठेचा बनवून तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. इथे बाजरीची भाकर किंवा चपाती कशासोबत पण तुम्ही खाऊ शकतात, फक्त खाताना त्यामध्ये थोडंसं ना तेल टाकायचं, म्हणजे तो जास्त तिखट नाही लागत. तर आता ठेचा बनवून झाला, त्यानंतर मी भाजी बनवायला घेतलेली आहे. भाजी आज बनवणार आहे गवार बटाटा मिक्स भाजी. तर त्यासाठी मी ते कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं होतं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी केली
आज कांदा वगैरे नाही वापरणार, मी साधीच भाजी करणार आहे। त्यामुळे फक्त एक टोमॅटो बारीक कट करून टाकला होता, थोडासा परतवून घेतला, त्यामध्ये हळद पावडर टाकली आणि गवार आणि बटाटा मी बाजूलाच कट करून ठेवलेला होता, डायरेक्ट तो ॲड केलेला आहे। मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून थोड्या वेळ शिजण्यासाठी ठेवलेलं आहे। सोबतच इथे मी घेतलेले आहेत थोडेसे कच्चे शेंगदाणे, तुम्ही भाजलेले पण वापरू शकतात। त्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। आता मिरच्या ह्या हिरव्याच आहेत, पण थोड्याशा त्या पिकल्यामुळे त्यांचा रंग लाल झालेला आहे। सोबतच थोडासा लसूण आणि हे मिक्स वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर हे वाटण तयार झाल्यानंतर टाकायचं आहे गवारच्या भाजीमध्ये, मिक्स करून घ्यायचं। थोडंसं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेलं आहे पाणी आणि ते पाणी ॲड केलं, पुन्हा मिक्स केलं आणि आता झाकण ठेवून 4-5 मिनिटांना भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे। 4-5 मिनिटानंतर झाकण काढून पाहू शकता, तिथं भाजी जवळपास आपली बनत आलेली आहे। आता गवारची भाजी म्हटलं की ती खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने बनते, खूप सारे मसाले टाकून पण बनवली जाते, पण नेहमीच आपण मसालेदार भाज्या बनवत असतो आणि कधीकधी असं कमी मसाल्यामध्ये तुम्ही बनवून पहा, फक्त हिरवी मिरची वगैरे असं टाकून, तर खूप छान लागते। आणि आजची गवार बटाटा भाजी पण खूप छान बनलेली होती। तर इथे मी ना तव्यावर थोडीशी आदल्या दिवशी रात्रीची चण्याची भाजी बनवलेली आहे ना, तर ती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, जास्त झालेली काल माझ्याकडून, तर मग मी तव्यावर टाकून थोडीसं त्यातला जो रस आहे ना तो आटवून घेतला। तर चना मसाला जी भाजी असते ना ती आपली त्यापासून बनलेली आहे। सोबतच गवारची भाजी पण बनवून झाली, वरतून मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि सर्व स्वयंपाक झालेला आहे बनवून। आणि त्यानंतर मग जेवढी काही भांडी वगैरे होती ती सर्व मी इथे घासून वगैरे ठेवलेली आहेत, किचन वगैरे ही पुसून काढला। आता मुलांच्याही या वेळेत ना आंघोळी वगैरे सर्व आवरलेलं होतं, तर मग आता डायरेक्ट ते जेवायलाच बसतील। तर ही आहे आजची थाळी, ज्यामध्ये आहे गवार बटाटा भाजी, सोबतच थोडं दही घेतलेलं आहे आणि मी माझ्या ताटामध्ये ना कोबीचा पराठाच घेतला होता, चपाती नाही घेतली, कारण शिल्लक राहिलेला होता एक, म्हटलं चपाती खाल्ली का मग पराठा तसाच राहील। सोबतच हिरवी मिरचीचा ठेचा आणि चना मसाला भाजी घेतलेली आहे। तर अशी आपली साधी सिंपल समर स्पेशल थाळी बनवून तयार झालेली आहे। आजचा स्वयंपाक वगैरे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि आता ही जी क्लिप आहे ना ती आहे इव्हिनिंगची, संध्याकाळच्या वेळेस असंच मी मुलांना घेऊन गार्डनमध्ये जात असते। रोज तर नाही जायला होत, पण एका दिवस अडका होईना त्यांना मी गार्डनमध्ये घेऊन जाते, तर इथं आल्यानंतर ते खूप मजा मस्ती वगैरे करतात। तर असं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय। श्री स्वामी समर्थ।